शेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत वाढतोय भ्रष्टाचाराचा डोंगर. ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप. पत्रकार परिषदेत मांडले पुरावे. कचराकुंडी, नाली बांधकाम, पाणी पुरवठा व दिव्यांग निधी वितरणात अनियमिततेचा दावा. वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी आयोजित पत्रकार परिषदेत ठोस पुरावे सादर करत ग्रामपंचायतीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ग्रामविकासाऐवजी भ्रष्टाचाराचा भस्मासूर सक्रिय झाला आहे, अशा शब्दात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीत 5,26,338 रुपयांच्या कचरा कुंड्या खरेदी करण्यात आल्या असून आज तागायत त्या गावात कुठेही लावण्यात आलेल्या नाहीत. या कुंड्यांची खरेदी बाजारभावापेक्षा अधिक दराने करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच संजय दातारकर यांच्या घराजवळील नाली बांधकाम अपूर्ण असूनही त्या कामाचे पूर्ण बिल उचलण्यात आले असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. पाणी पुरवठा योजनेसाठी खरेदी करण्यात आलेल्या 10 HP-च्या 3 मोटारींपैकी प्रत्यक्षात एकही मोटार बसवण्यात आलेली नाही, असा ठोस आरोप करण्यात आला. दिव्यांग निधी वितरणामध्ये देखील मोठ्या अनियमितता झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्याचप्रमाणे ब्लॅकलिस्टेड कंत्राटदार रतन लोंढे यांच्या नावाने कामे देऊन त्यांचे बिल काढण्यात आल्याचेही निदर्शनास आणले. ग्रामस्थांनी आणखी एक गंभीर बाब मांडत सांगितले की नव्याने मंजूर होणाऱ्या दारू दुकानासाठी ना हरकत प्रमाणपत्र देताना देखील काही ग्रामपंचायत सदस्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या पत्रकार परिषदेत ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल वाढई, माया कैलास तडस, अक्षय बोनकुलवार, अमोल दातारकर, राकेश इखार, नवीश नरड, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गजानन ठाकरे, गीता फुलकर, YCC ग्रुप शेगावचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी आणखी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले की गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीची मासिक सभा घेण्यात आलेली नाही. कोणतीही ग्रामसभा न घेता सर्व सभा तहकूब केल्या जात असल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले असून ग्रामविकासावर थेट परिणाम होत आहे. शेवटी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतीचे कामकाज पारदर्शक व्हावे यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करावी. पंचायतीतील घडामोडींना नवे वळण मिळाले असून आता प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहणार शेगाव, ग्रामपंचायत वरोर शेगाव, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर. आम्हाला दिलेल्या माहितीच्या अधिकाराच्या कागदपत्रामध्ये शेगाव ग्रामपंचायतमध्ये मागील गेल्या 5 वर्षात खूप मोठा घोटाळा झाला. यात सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच आणि प्रत्येक मेंबर यात सहभागी असून यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की झालेल्या भ्रष्टाचाराची विविध प्रकारे चौकशी करण्यात यावी. यामध्ये खूप मोठ्या प्रकारे भ्रष्टाचार झाला. त्यामध्ये या डस्टबिनचा मोठा मुद्दा आहे. त्यात 5.5 लाखाच्या डस्टबिन घेतल्या आहे. त्या त्यांनी अजूनपर्यंत कोणत्याही गावामधून लावण्यात आलेल्या नाही आहे. त्यानंतर रोड झाले आहे, पण त्यांचे बिल काढले आहे, पण रोड ते अस्तित्वात आलेच नाही अजूनसुद्धा. त्यात नंतर खूप साऱ्या प्रकारामध्ये मोटर 10 HP-ची मोटर घेतली आहे. ते मार्केट रेटच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त निधी हे करून त्यांनी निधीचा वापर केलेला आहे. नंतर विविध प्रकारचे यांनी घोटाळा केला आहे. आमची शासनास म्हणजे माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद पुलकित सिंग यादव यांना विनंती आहे की त्यांनी या संबंधित ग्रामपंचायतीची विस्तारप्रमाणे चौकशी करावी आणि दोषींना तात्काळ त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी आणि तात्काळ त्यांना शिक्षा देण्यात यावी. संबंधित कुठल्या अधिकाऱ्याकडे आपण तक्रार दाखल केली आहे का? त्यांना रिसर निवेदन वगैरे दिलं आहेत का? माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना आम्ही रिसर पत्र पण दिलं आहे. विविध माध्यमातून त्यांना पत्रव्यवहार केला आहे. चौकशीसाठी त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही चौकशी करावा आणि दोषी आढळले त्यांना तुम्ही त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी अशी विनंती केली आहे त्यांना.